की मी सुप्रियाच्या विरुद्ध वहिनींना उभं करणार आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी नाही म्हटलं नको करू असं. आणि तिच्या विरुद्ध आपण उभं करतोयस तू, आणि तिची योग्यता असताना भाऊ किंवा बहीण दोघेही मला सारखेच आहेत. वरिष्ठांच्या विषयी बोललेलं आपल्या समाजामध्ये कुणालाही आवडत नाही. हे बाहेरचे लोक येऊन जे टीका करत होते आणि ती दादा ऐकून घेत होते. सगळ्यांनाच माहिती आहे शरद पवारांचा शब्द बारामतीत चालतो. बारामतीत कुठल्या पवारांचा शब्द चालणार या संदर्भात ही निवडणूक होती आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास बापू पवार आहेत. बापू, कोणाचा शब्द चालला? आता तुम्ही तर बघितलं आणि सगळ्यांनाच माहिती आहे शरद पवारांचा शब्द बारामतीत चालतो आणि इतके वर्ष चालत होता. असं म्हणणार नाही की ते चालवतात. साहेब शांत असतात. ते आपले एक वरिष्ठांच्या जागी बसलेले असतात. लोक येतात, भेटतात. कोणी नाराज झालं तरी साहेब म्हणतात ठीक आहे, आपलं एक गाव नाही किंवा हा आपला मतदारसंघ नाही, आपलं घर आहे. घरातले कधी कधी लोक नाराज होतात. का निर्णय असा घेतला आहे ते त्यांना आपल्यालाच कळत नसते की असं का निर्णय घेतला, पण त्याला काही कारणं असतात, ती नंतर कळतात. आणि साहेबांना 100% खात्री होती की बारामती मला अंतर देणार नाही. ते खाजगीत पण म्हणायचे की बारामती लोकसभा मतदारसंघ मला अंतर देणार नाही, हे त्यांना खात्री होती. याचं विश्लेषण कसं करता या निवडणुकीचं? खरं तरी पवार कुटुंबाभोवती निवडणूक फिरली गेली, त्याच्यामध्ये अनेकांवरती टीका झाली. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर कसं कराल? ही खरं घरातल्यांच्यापेक्षा बाहेरच्यांनी येऊन तिथं काय काय बडबड करून ती घरातली निवडणूक करायचा प्रयत्न केला आणि ते बाहेरचे असं बोलले की त्याला शब्दाने शब्द वाढत गेला. कारण बाहेरून जे लोक येत होते, बोलत होते, उदाहरणार्थ चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर कोणी इथं कनेरीच्या मंदिरात येऊन काही जण बोलले, हे बाहेरचे लोक येऊन जे टीका करत होते आणि ती दादा ऐकून घेत होते, त्याचं आम्हाला लोकांना वाईट वाटत होते की बरोबर नाही आहे. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढवली पाहिजे. त्याच्यासाठी पर्सनल होऊन घरामध्ये घुसता कामा नाही. पण ठीक आहे, ते झालं. हळूहळू त्यांना काही रिपोर्ट यायला लागले असतील, त्याच्यामुळं थोडीशी पायाखालची वाळू सरकायला लागली. त्याच्यामुळं एक एक शब्द वाढत गेला आणि तो वाढत गेला. त्याच्यावर मग कुठं कंट्रोल करायचं ते बऱ्याच लोकांना कळलं नाही की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे की इथून पुढं बोललेल्या लोकांना आवडत नाही. वरिष्ठांच्या विषयी बोललेलं आपल्या समाजामध्ये कुणालाही आवडत नाही. कोणीही असो की आपण वरिष्ठांचा अनादर केलेलं कोणाला आवडत नाही. आणि हे लवकरात लवकर जेवढं बाकीच्यांना समजेल तेवढं चांगलं. तुम्ही असं म्हणालात की वरिष्ठांना बोललेलं आवडत नाही आणि हे खरं देखील आहे. खरं तर ज्यावेळेस फूट पडली ज्यावेळेस सुनेत्रा पवारांचं हळूहळू नाव पुढे येत होतं, त्यावेळेस अजित पवार ज्यावेळेस सातत्यानं साहेबांवरती बोलत होते, त्यानंतर त्यांना कळलं की कुठंतरी हे चुकतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे मोर्चा वळवला. तर कसं बघता या सगळ्याकडं? नाही, कारण तुम्ही जर बघितलं असेल तर माझा तो भाऊ आहे, मी तर काय राजकारणात नाही आहे. सुप्रिया असेल, दादा असेल किंवा रोहित असेल, यांनी कोणी काही मला म्हणले या तर मी जाईन. कारण मी काय कुठल्या पक्षाला बांधील नव्हतो. पण जेव्हा त्यांनी तो बोलला मला की मी सुप्रियाच्या विरुद्ध वहिनींना उभं करणार आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी नाही म्हटलं नको करू असं. तर त्यांनी काय तो म्हटला मी ठरवलेलं आहे. मग तिथंच मी ठरवलं. मला रात्रभर झोप नाही आली की मी म्हटलं योग्य नाही. साहेब शेवटी आपल्या वडिलांच्या जागी आहेत. सुप्रियाला मी जन्म झाल्यापासून बघतो आहे. म्हणजे ती माझी लहान बहीण, ती चालायला माझ्या दादाच्या समोर ती चालायला शिकली, इथपासून तिला मी बघतो. आणि तिच्या विरुद्ध आपण उभं करतोयस तू, आणि तिची योग्यता असताना 17 वर्ष तिने तिची योग्यता दाखवून दिलेली. खासदार म्हणून तिने देशात उत्कृष्ट काम केलेले, हे दादानीसुद्धा भाषणात सांगितलेले की सुप्रियानी हे काम केलं ते काम केलं. पण तिलाच पाडायचं जर ठरवायचं तुम्ही, तर हे मला अतिशय चूक वाटलं. म्हणून मी ठरवलं की नाही, मी आलो तर मी साहेबांच्या बाजूने उभा राहणार, सुप्रियाच्या बाजूने. पुढं काय निर्णय होईल तो लोक ठरवतील. त्याच्यामध्ये मग भाऊ किंवा बहीण दोघेही मला सारखेच आहेत. ती माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे. फक्त ती धाकटी बहीण आहे, हा मोठा भाऊ आहे. हा त्यातला फरक आहे. पण मी ठरवलं की तिची ती जागा होती आणि तिच्या जागेवर घुसणं कोणीतरी हे मला योग्य वाटलं नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये जर निकाल बघितले आपण तर खडकवासला वगळता मोठ्या प्रमाणात जे लीड आहे ते सुप्रिया सुळेंना मिळालेले आहे. बारामतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लीड मिळाले. खरं तर सगळ्यात जास्त म्हणावं लागेल बारामतीतलं. पण ही जी निवडणूक आहे ते खरं तर बारामती अजित पवार सातत्यानं सांगतात की मला बारामतीसारख्या आजूबाजूचा विकास करायचा आहे. परंतु बारामतीत अजित पवारांना मोठा झटका बसलेला पाहायला मिळतो. कसं बघता याकडे? नाही, बारामतीचा विकास परत मी तेच सांगेन ना. बारामतीचा विकास जो साहेबांनी 67 साली सुरू केला, तसा आजूबाजूच्या गावात पण 67 साली जसा सुरू केला तसा करून करायचा असतो. अगदी वरून विकास होत नसतो. वरून मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या, रस्ते केले, सुशोभीकरण केलं म्हणजे विकास होत नाही. घर साधा असलं तरी घरच असतं. 4 पैसे आले की आपण त्याला इंटेरियरवाला बोलवतो, त्याला खर्च करतो, त्याला सजवायला लागतो. पण त्याचं कधीतरी असं पण होऊन जातं, घर पण हरवून जातं. त्याच्यामुळं
असं पण मी म्हणेन, असं झालं का आपल्याकडून की बारामतीच्या विकासाच्या नावाखाली आपण नुसती बारामती सजवत राहिलो आणि ती वरून लोकांना चांगली दिसली, पण आतून लोकांची जी काही कामं होती ती योग्य प्रकारे झाली का, ह्याचा पण विचार झाला पाहिजे. बारामतीची लोक तुम्ही आता सांगितलं की साहेबांना सोडायला तयार नव्हते. अजित पवारांनी कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आली, वेळ आली आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे बघा, दादा हुशार आहेत, ते पण इतके वर्ष राजकारणात आहेत, त्यांनी भरपूर इलेक्शन लढलेली आहेत, त्याच्यामुळं आपण मोठ्या भावाला सांगायची गरज नाही, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली असेल. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. आगामी काळात लोकसभा निवडणूक आहे, तर त्या माफ करा विधानसभा निवडणूक आहे, याच्यामध्ये पण तुम्ही सक्रिय पाहायला मिळणार का, हा पहिल्यापर्यंत. दुसरा प्रश्न असा आहे की युगेंद्र पवारांचं नाव सातत्यानं पुढे येते, कार्यकर्ते देखील जाहीररित्या बोलून दाखवत आहेत की भावी आमदार आले. मग युगेंद्र पवार बारामतीतून लढणार आहेत का? जर लढणार असतील तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? आता कसं आहे, परत ते राजकारण आहे आणि ह्याच्यामध्ये लढणार आहेत का काही युगेंचा घरचा मतदारसंघ तो स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. तो निर्णय घ्यायचा अधिकार साहेबांना आहे, जयंतराव पाटलांना आहे, सुप्रियाला आहे, कारण तिचा लोकसभा मतदारसंघ आहे. ते जो उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराचा प्रचार करायला मी नक्की येईन, कारण आता मी एक बाजू घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं मला त्या बाजूने उभं राहणं माझं कर्तव्य. 7 तारखेनंतर कुणीही दिसणार नाही असं अजित पवार प्रचारादरम्यान म्हटले होते, आणि जर दिसलं तर मी मिशी काढेल असं अजित पवार म्हणाले होते. तुम्ही आत्ता तरी बारामतीत निवडणुकीचा निकाल लागला म्हणून आला आहात का, इथून पुढं तुम्ही दिसणार आहात काय? नाही, मी येतच होतो, फक्त मी तुमच्या पुढं कधी येत नव्हतं, कारण माझं ते क्षेत्र नाही आहे. आता मला यावं लागलं कारण माझ्याबद्दल बरंच काय बोललं गेलं आणि त्याच्यामुळं नाही जर आपण बोललो तर लोकांना असं वाटतं ह्यांना काही हे बोलतात ते योग्य आहे. ते मी माझं पण काही मत आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी मीडियापुढे यायला लागलो. याचा अर्थ असा नाही की मी राजकारणात येणार, मुळीच नाही. आणि हे माझं गाव आहे, तुम्ही पण कुठल्या तरी गावातून असताना आपण आपल्या गावी नेहमी जातो. माझा इथे व्यवसाय आहे, बारामतीमध्ये माझा व्यवसाय आहे, त्या व्यवसायानिमित्त मी येत होतो, लोकांना भेटत होतो, पण मीडियाच्या समोर मी बाजूने निघून जायचो, तर तुम्ही पण बघितलं असेल. त्याच्यामुळं मी इथं येतच राहणार. समाजकार्य करणं आमच्या पवारांना सगळ्यांनाच आवडतं, आम्ही सगळे समाजकार्य करतो. समाजकार्य करून राजकारण करणारे 2-3 आहेत, ते त्यांचं काम करतात. मी लोकांच्या संपर्कात राहणार, कारण एक बाजू घेतल्यामुळं त्या बाजूनी जी लोकं आलीत त्यांना साथ देणं किंवा त्यांचे काम शक्य असेल तर करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. एक अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर ही निवडणूक पवार कुटुंबाभोवती पडलाय, तो तुमच्या घरातलाच उमेदवार पडलाय, त्या संदर्भात काही बोलणं झालं का तुमचं? नाही, अजून तरी बोलणं झालेलं नाही. निश्चित तिथं जेव्हा सुप्रिया विजयी झाली तेव्हा मला आणि तिला वाईट वाटलं. आम्ही दोघंही त्या विषयावर बोललो की असं व्हायला नव्हतं पाहिजे, ती म्हणाली, कारण सुप्रिया पण इमोशनल आहे, दादा पण इमोशनल. पण आता बोलणं होईल, ती बोलेल त्यांच्याशी, निश्चित बोलेल, कारण शेवटी त्या आमच्या वहिनी आहेत. तो पण कुणाला आनंद होणार नाही की माझ्या मोठ्या वहिनी आहेत आणि त्या माझ्या मोठ्या भावाच्या त्या आईच्या जागी असतात. तर हे झालं, हे योग्य झालं नाही, पण त्याला पर्याय पण नव्हता, कारण सुप्रियाचा पहिला हक्क होता तिथं. वहिनी समाजकार्य करतात तर त्यांनी ते करत राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं. खूप खूप धन्यवाद. हे होते श्रीनिवास बापू पवार, ज्यांनी सांगितलं की आम्ही का भूमिका घेतली अजित पवारांच्या विरोधात, आणि आत्ता त्यांचा जो पराभव झालेला आहे सुनेत्रा पवारांचा, त्यांचं देखील त्यांना वाईट झालं, पण विचारासाठी आम्ही सोबत गेलो होतो आणि त्याच विचारासाठी ठाम राहू असं श्रीनिवास पवार म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.